Welcome to AV number 2, part number 2 of figures of speech. We have already completed 3 figures of speech. First of all, we have completed alliteration. Second on, we completed repetition. And third, we completed personification. Now, figures of speech number 4, simile. सिमिलीला त्या ठिकाणी मराठीमध्ये आपण म्हणतो हा जो अलंकार आहे तो आहे उपमा अलंकार. एक उपमा जी आहे ती त्या ठिकाणी बहाल केली जाते. When in a sentence a direct comparison is made between two objects of different kinds which have at least one point in common shown using like or as, it is the use of simile. एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये, किंमत, महत्त्व इत्यादींची प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल की आणि त्यामधील एकमेव साम्य दाखवण्यासाठी लाईक किंवा ॲज यांचा उपयोग केलेला असतो तेव्हा तिथे सिमिली असते. अतिशय सोपं आहे की व्हेन देर इज कंपॅरिझन, डायरेक्ट कंपॅरिझन सगळ्यात लक्षात ठेवा. व्हेन देर इज डायरेक्ट कंपॅरिझन, जेव्हा तुलना प्रत्यक्ष असते बाय युझिंग द वर्ड्स लाईक, ॲज, सो, ॲज, इट इज कॉल्ड ॲज सिमिली. जेव्हा तुलना प्रत्यक्ष असेल त्यावेळेला सिमिली असतो, पण जेव्हा तुलना अप्रत्यक्ष असते तेव्हा मेटाफॉर असतो. तो आपण पुढचा बघूया आपण त्या ठिकाणी. तर वेन देर इज डायरेक्ट कंपॅरिझन बाय युझिंग द वर्ड्स ॲज, लाईक, सो, ॲज, इट इज कॉल्ड ॲज पर्सॉनिफिकेशन. तर या ठिकाणी काही उदाहरणं आलेली आहे. पहिलं उदाहरण आहे नंबर 1, काश्मीर इज लाईक अ हेवन ऑफ इंडिया. आहे का? काश्मीर इज लाईक अ हेवन ऑफ इंडिया. काश्मीर कसं आहे तर एखादं भारताचं नंदनवनच जसं काही. काश्मीर हे भारताचं नंदनवनच जणू. काश्मीर हे त्यासारखं आहे. लाईक वापरला आहे बघा या ठिकाणी, लाईक आहे. अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो. द रोड लाईज लाईक द शेप कार्पेट. तो रस्ता कसा होता तर त्या ठिकाणी एखादा कार्पेट अंथरावं या पद्धतीने त्या ठिकाणी तो अंथरलेला होता. म्हणजे या ठिकाणी इन दिस लाईन काश्मीर इज डायरेक्टली कम्पेअर्ड विथ हेवन ऑफ इंडिया. So the figure of speech used in this line is simile. In second line, the road is directly compared with the shape carpet. अतिशय छान असा आकार दिलेला त्या ठिकाणी एखादा कार्पेट अंथरावं, एखादी छान अशा एखादा गालीचा अंथरावा त्या पद्धतीने त्या ठिकाणी तो रस्ता मला भासला. म्हणजे रस्त्याची तुलना प्रत्यक्ष केलेली आहे कार्पेटशी. काश्मीरची तुलना केलेली आहे भारताच्या एखाद्या नंदनवनाशी किंवा एक स्वर्गाशी. त्या ठिकाणी आपण म्हणूया आय वॉन्डर लोनली ॲज अ क्लाउड. मी कसा भटकत होतो? आय वॉन्डर लोनली ॲज अ क्लाउड. एखाद्या ढगासारखा, ॲज अ क्लाउड, एखाद्या ढगासारखा मी इतस्ततः भटकत होतो. मी कसा होतो तर ढगासारखा होतो. म्हणजे आय एम डायरेक्टली कम्पेअर्ड विथ क्लाउड. आय एम डायरेक्टली कम्पेअर्ड विथ क्लाउड. त्याने आपण अजून एक वाक्य घेऊ. द रोड इज लाईक अ रिबन ऑफ मूनलाईट. चंद्रप्रकाश होता आणि तो चंद्रप्रकाश असताना त्या ठिकाणी जो रस्ता आहे तो कसा आहे? द रोड इज लाईक अ रिबन ऑफ मूनलाईट. द रोड इज डायरेक्टली कम्पेअर्ड विथ रिबन ऑफ मूनलाईट. कशी आहे तर रिबन ऑफ मूनलाईट. एखादी चंद्रप्रकाशाची पट्टिका भासावी त्या पद्धतीने तो रस्ता आहे. तर तुलना जेव्हा प्रत्यक्ष असते, व्हेन देर इज डायरेक्ट कम्पॅरिझन बिटवीन द टू ऑब्जेक्ट हॅव्हिंग द सेम क्वालिटी, इट इज कॉल्ड ॲज सिमिली. आपण म्हणूया द ककू इज लाईक अ विंगेड वेदर सॅटेलाईट. कोकिळा ही कशी आहे? द ककू इज लाईक अ विंगेड वेदर सॅटेलाईट. तर ती आहे पंख असलेली, वेदर म्हणजे हवामान आणि सॅटेलाईट म्हणजे उपग्रह. पंख असलेली हवामान दर्शक उपग्रहासारखी आहे. म्हणजे बघा कसं होतं बघा. व्हेन देर इज approach of June month or approach of rainy season, at that time the cuckoo is flying through the branches of trees and announces all the world that the rain will be about to start by using her song. ती छान असं कोकिळीचं कुजन असतं बघा. ती कोकिळा त्या ठिकाणी छान असं गाणं गुणगुणते. तर ही जी गुणगुणणं आहे त्या गाण्याचा जो विशिष्ट असा साऊंड आहे तो मनाला खूप छान वाटतो त्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा. आणि म्हणून ती कशी आहे तर एक प्रकारे ती आता सांगते आहे की बाबा रे शांत राहा, थांबा, आता पाऊस येणार आहे. द ककू इज लाईक अ विंगेड वेदर सॅटेलाईट. तर ती कशी आहे? पंख असलेला हवामानदर्शक उपग्रह आहे. ती सांगते आहे की पाऊस येणार आहे. द रेन विल बी अबाउट टू स्टार्ट.
दॅट मीन्स शी अनाउन्सेस ऑल द वर्ल्ड, शी प्रिडिक्ट दॅट द रेन विल बी अबाउट टू स्टार्ट. तर अशा पद्धतीने तुलना ज्या वेळेला प्रत्यक्ष असेल, शी रन्स ॲज फास्ट ॲज पी टी उषा, ती इतकी फास्ट पळते. शी रन्स ॲज फास्ट ॲज पी टी उषा, जशी काही पी टी उषा पळते त्या पद्धतीने ॲजचा वापर बघा. शी रन्स ॲज फास्ट ॲज पी टी उषा. तर जिथे तुलना प्रत्यक्ष असेल त्या ठिकाणी अलंकार जो असतो तो सिमिली. शिवाजी महाराज सिंहासारखे होते, म्हणजे शिवाजी महाराजांची तुलना कशाशी आहे तर सिंह आहे. शिवाजी महाराज खरोखर सिंह होते आणि कदाचित त्यामुळे तो इतिहास जो आहे तो आपला किती छान त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर शिवाजी महाराज हे सिंहासारखे होते, म्हणजे शिवाजी महाराजांची तुलना जी आहे ती सिंहाशी आहे. अतिशय उदात्त हेतूने त्या ठिकाणी ही तुलना केलेली आहे. तर सिंह आणि शिवाजी महाराज यांची तुलना आहे. तर इथे सुद्धा त्या ठिकाणी जो अलंकार आहे तो आहे सिमिली, याला म्हणता उपमा अलंकार. पुढचा अलंकार आपण बघूया. नेक्स्ट मेटॅफर. मेटॅफरला म्हणतात इथे पण तुलना असते, पण इथे तुलना अप्रत्यक्ष असते. म्हणजे पहिल्या याच्यात तुलना प्रत्यक्ष होती सिमिलीमध्ये, तर इथे आहे अप्रत्यक्ष तुलना. मेटॅफरला मराठीत म्हणतात रूपक अलंकार, रूपक वापरणं त्याला म्हणतात. When an indirect comparison is made in between two objects of different kinds which have at least one point in common, it is the use of metaphor. There is no use of words like as. तर ह्या ठिकाणी कुठलाही शब्द वापरला जात नाही. लाईक ॲज सारखे शब्द बिलकुल वापरले जात नाही. तर हा जो अलंकार आहे याला म्हणतात रूपक अलंकार. एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये, किंमत, महत्त्व इत्यादींची अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल आणि त्यामधील एकमेव साम्य दाखवण्यासाठी लाईक किंवा ॲज यांचा उपयोग केलेला नसतो, तेव्हा तेथे मेटॅफर असतं. तर वेन अन इनडायरेक्ट कंपॅरिझन इज मेड इन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, जेव्हा तुलना अप्रत्यक्ष असते, इट इज कॉल्ड ॲज इम्प्लाइड कंपॅरिझन. त्याला इम्प्लाइड म्हणतात, की जी बहाल केलेली असते तुलना, प्रत्यक्ष नसते पण त्या ठिकाणी आपण म्हणायचं की तुलना त्या ठिकाणी आहे. तर जेव्हा तुलना अप्रत्यक्ष असेल दोन वस्तूंमध्ये, एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू की व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये, किंमत, महत्त्व इत्यादींची अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल, अप्रत्यक्ष असते, प्रत्यक्ष नसते, किंवा लाईक आणि ॲज ह्या शब्दांचा वापरसुद्धा त्या ठिकाणी नसतो, तेव्हा त्या अलंकाराला म्हणतो आपण मेटॅफर. तर उदाहरणार्थ एक्झाम्पल नंबर 1, टाईम इज मनी. वेळ हा पैसा आहे. म्हणजे टाईम इज लाईक अ मनी. इथे लाईक वापरलेली नाही आहे, पण आपण समजून घ्यायचं की तुलना दिलेली आहे. अरे वेळ हा पैसा आहे बाबा, वेळ पैशाला काही किंमत आहे की नाही, वेळ हा पैशांसारखा असतो. तर टाईम इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड विथ मनी, सो द फिगर ऑफ स्पीच यूज इन दिस लाईन इज मेटॅफर. द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट. असं म्हणतात की उंटाला वाळवंटातलं जहाज म्हणतात, बरोबर ना. तर आता उंटाची तुलना कशाशी आहे तर शिप आहे, एक प्रकारचं जहाज आहे. शिप ऑफ द डेझर्ट, डेझर्ट म्हणजे वाळवंट. द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट. द कॅमल इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड विथ द शिप ऑफ द डेझर्ट, सो द फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड ॲज मेटॅफर. अजून एक तुलना आपल्याकडे असते. लाईफ इज अ क्रिकेट प्लेट. आपण म्हणतो लाईफ इज अ क्रिकेट प्लेट. लाईफ इज अ बॅटल, फाईट इट. लाईफ इज अ ड्रीम, सी इट. लाईफ इज अ मिरर, सी इट. तर लाईफ इज अ बॅटल, जीवन एक लढाई आहे. जीवनाची तुलना कशाशी आहे तर लढाईसारखी आहे. अप्रत्यक्ष तुलना आहे. लाईफ इज अ बॅटल. लाईफ इज द डोम ऑफ मेनी कलर्ड ग्लास. जीवन हा कसा आहे तर अनेक रंगांच्या काचांचा बनलेला एक घुमट आहे तो. लाईफ इज द डोम ऑफ मेनी कलर्ड ग्लास. अनेक रंगांच्या काचा त्या ठिकाणी आहेत. एक काच सुखाची आहे, एक आहे दुःखाची, एक आहे आनंदाची, एक आहे निराशेची, एक आहे उत्साहाची, एक आहे अशा अनेक काचांचा बनलेला तो एक घुमट आहे. म्हणजे त्या ठिकाणी लाईफ कसं आहे तर ते घुमटसारखं आहे. तुलना कशी आहे तर अप्रत्यक्ष पद्धतीने आहे आणि म्हणून त्या ठिकाणी इथे जी अप्रत्यक्ष तुलना असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणतात मेटॅफर. शिवाजी महाराज सिंह होते बघा, शिवाजी महाराज सिंह होते. इथे सुद्धा शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी अप्रत्यक्षपणे सिंहासारखं म्हटलेलं आहे. याला म्हणतात रूपक अलंकार. पहिला आपण म्हटलं होतं शिवाजी महाराज सिंहासारखे होते, इथे आहे शिवाजी महाराज सिंह होते. आलं का लक्षात फरक. तर या पद्धतीने रूपक अलंकार म्हणजे अप्रत्यक्ष तुलना आणि सिमिली म्हणजे प्रत्यक्ष तुलना, हे लक्षात ठेवा. सिमिली म्हणजे प्रत्यक्ष तुलना, इथे शब्दांचा वापर असतो, इथे शब्दांचा वापर नसतो. सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे. देर इज नो यूज ऑफ वर्ड्स ॲज, सो, ॲज, लाईक. नो यूज ऑफ वर्ड्स, प्रत्यक्ष शब्दांचा वापर नसतो, त्याला म्हणायचं आहे मेटॅफर.
पुढचा अलंकार आपण बघूया, तो आहे ऑनोमॅटोपिया. ऑनोमॅटोपिया हा जो अलंकार आहे याला म्हणतात साऊंड वर्ड्स. द वर्ड्स विच आर इंडिकेटिंग साऊंड आर कॉल्ड साऊंड वर्ड. ऑनोमॅटोपिया. ऑनोमॅटोपिया. When in a sentence a word itself expresses sound, it is the use of onomatopoeia. जर दिलेल्या वाक्यात आवाज दर्शक शब्द वापरलेले असतील तर तेथे ऑनोमॅटोपिया असतो. थोडक्यात आवाज दाखवणारे जे शब्द आहेत ना, ज्या ठिकाणी शब्दांना आवाज दिलेला आहे त्या शब्दांमधनं आवाज, ध्वनी प्रतीत होतो आहे, साऊंड प्रतीत होतो आहे, त्याला म्हणता ऑनोमॅटोपिया. तर हे ठिकाणी उच्चार करताना कोणी असं म्हणेल ऑनोमॅटोपोइया, कोणी म्हणे ऑनोमॅटोपिया. तर विचाराशी काय आपल्याला त्याच्याशी हे नाही आहे. ऑनोमॅटोपियाचा अर्थ होतो ऑनोमॅटोपिया असं पण म्हणतात काही लोक. ऑनोमॅटोपिया हा जो आहे ध्वनिदर्शक शब्द. द वर्ड्स विच आर इंडिकेटिंग साऊंड किंवा साऊंड वर्ड्स आर कॉल्ड ॲज ऑनोमॅटोपिया. सिम्पल. द डॉग्स भो भो इज क्रिएटिंग नॉईज. द डॉग्स भो भो इज क्रिएटिंग नॉईज. आता हे ठिकाणी हे जे भोभो आहे ना त्याला आपण बार्किंग असं म्हणतो. बार्किंग साऊंड आहे हे ठिकाणी. द बार्किंग साऊंड ऑफ द डॉग इज कॉल्ड ॲज ऑनोमॅटोपिया. आय हर्ड हिम टॅप द डोअर. मी ऐकलं की तिने दरवाजावर थाप मारली. हे ठिकाणी टॅपिंग जे आहे ना, टॅप किंवा त्याला आपण नॉक करणं असं म्हणतो. आय हर्ड हिम नॉक द डोअर. नॉक पण शब्द या ठिकाणी चालला. नॉकिंग याच्यात पण एक साऊंड आहे विशिष्ट. नॉकिंग साऊंड आहे. तर आपण म्हणतो बरेचसे प्राणी असतात, त्या प्राण्यांचे एक विशिष्ट आवाज असतात. त्या ठिकाणी हिसिंग साऊंड ऑफ द स्नेक. हिसिंग. तर हिसिंग साऊंड जो आहे, सापाचा जो विशिष्ट जो फुतकार असतो तो एक हिसिंग साऊंड असतो. ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला विशिष्ट पत्र्यांचा आवाज त्या ठिकाणी होतो. वेन देर इज हेवी रेन ॲट दॅट टाईम द लूज हाऊस टॉप शीट्स क्लॅटर अँड क्लँग. द लूज हाऊस टॉप शीट्स क्लॅटर अँड क्लँग. ते जे छप्पर होते ना आपल्या घरावरचे, ते क्लॅटर अँड क्लँग. त्या ठिकाणी क्लॅटरिंग साऊंड आहे, क्लँगिंग साऊंड आहे. विशेषतः थरथर आवाज त्या ठिकाणी जो आहे, पावसाचा आवाज जो आहे त्या पत्रांवर पडायला लागला. आणि पुढे आज आहे अजून एक उदाहरण. द ओपन विंडो शट्स विथ अ बँग. देर इज अ हेवी रेन अँड बिकॉज ऑफ द रेन द ओपन विंडो शट्स विथ अ बँग. बँगिंग साऊंड. ती उघडी खिडकी जी आहे ती धाडकन आवाज झाला आणि ती बंद झाली. बँगिंग साऊंड ह्या ठिकाणी वापरलेलं आहे. द ओपन विंडो शट्स विथ अ बँग. तर त्या ठिकाणी बरेचसे असे काही प्राणी आहेत तर त्या ठिकाणी आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल द बर्ड्स आर ट्विटरिंग. ट्विटरिंग साऊंड आहे. द बर्ड्स आर चिर्पिंग साऊंड आहे. चिर्पिंग साऊंड ऑफ द वॉटर. द भस्टिंग साऊंड ऑफ टायर. एखादं टायर ज्या वेळेला फुटतं त्यावेळेला फटकन एक आवाज होतो, तो एक भस्टिंग साऊंड आहे. ते विशिष्ट पद्धतीने. द लायन इज रोरिंग साऊंड आहे. त्या ठिकाणी जो सिंहाचा जो सिंहगर्जना म्हणतो आपण, ती रोरिंग साऊंड आहे त्या ठिकाणी. टॅपिंग साऊंड ऑफ वॉटर. पाणी ज्या वेळेला टपटप पडतं त्यावेळेला एक टॅपिंग साऊंड होतो. त्या टॅपचा जो विशिष्ट आवाज आहे टॅपिंग साऊंड ऑफ वॉटर आहे. कुईंग ऑफ द पिजन. पिजन ज्या वेळेला, कबूतर ज्या वेळेला कू कू आवाज करतं, कुईंग ऑफ द पिजन, ते त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर त्या ठिकाणी बफेलो जी आहे. द कॅटल्स आर लोविंग साऊंड म्हणजे हंबरडा फोडणे ज्याला म्हणतो आपण, तर लोविंग साऊंड त्या ठिकाणी आहे. तर असं आहे. लोविंग आहे, रोरिंग आहे, हिसिंग आहे, चिर्पिंग आहे, ट्विटरिंग आहे, भस्टिंग आहे, बँगिंग साऊंड आहे. बँग आपण म्हणतो. द इयर्स आर फॉलिंग ऑन माय द वर्ड्स आर फॉलिंग ऑन माय इयर लाईक गॉंग. ते शब्द एखादा घंटा वाजावा, गॉंग वाजावा, गॉंगिंग साऊंड आहे. तर ते शब्द एखाद्या घंटेसारखे माझ्या कानावर त्या ठिकाणी पडत होते. म्हणजे थोडक्यात काय की ज्या ठिकाणी साऊंड वर्ड्स असतात, ज्या ठिकाणी शब्दातून त्या ठिकाणी ध्वनी प्रतीत होतो त्यावेळेला त्याला म्हणतात ऑनोमॅटोपिया अलंकार. द वर्ड्स आर इंडिकेटिंग साऊंड. झुकू अगेन गाडी. आता इथं झुकझुक काय तर एक विशिष्ट आवाज आहे, तर तो त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. तर अशा पद्धतीने आपण 6 अलंकार टोटल पूर्ण केलेले आहेत. ऑनोमॅटोपिया, मेटॅफर, सिमिली आत्ता 3 बघितले, पर्सॉनिफिकेशन, रिपिटेशन आणि एलिट्रेशन असे एकूण 6 अलंकार आपण बघितलेले आहेत. पुढच्या एव्हीमध्ये आपण अजून पुढचे अलंकार बघूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.